सद्गुरुनाथ महाराज की जय. महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय. श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 136. महान फलदायी. महाव्याधी हरं सर्वं विभूति सिद्धिदं भवेत् अथवा मोहनं वश्यं स्वयमेव जपेत सदा. श्री गुरुगीता जपाने सर्व प्रकारच्या महाव्याधी दूर होतात. सिद्धिदायिनी विभूतीची प्राप्ती होते. सर्व ऐश्वर्यरूपी सिद्धी प्राप्त होतात. तसेच संमोहन वशीकरण विद्याही प्राप्त होतात. श्री गुरुगीता ज्याची त्यानेच स्वतः जपली पाहिजे. कोणत्याही व्रताचे फळ आधी माहीत झाले तर ते व्रत जास्त श्रद्धेने केले जाते. म्हणून हाही श्लोक श्री गुरुगीता जपाचे महान फल सांगत आहे. नफा जेथे अधिक मिळण्याची शक्यता तेथे भांडवल गुंतविले जाते. रिड्युस्ड सेल म्हणताच नकळत लोक तिकडे धावतात. हे मानसशास्त्र ओळखूनच ही फलश्रुती सांगण्यात येत आहे. अशासाठी की ती वाचूनच श्री गुरुगीता जपण्याची सदिच्छा उत्पन्न व्हावी. जगी सर्वसुखी कोणी नाही. नरदेह प्राप्ती ह्याचाच अर्थ सुखदुःख समान भोगावे लागणारच. प्रारब्ध टाळता येत नाही. म्हणून सुरुवात सकाम भक्तीने झाली तरी अखेर निष्काम भक्तीतच होते. बाकी सारी सुबत्ता असली पण ज्यांच्या साह्याने ऐश्वर्य भोगायचे तो देह व इंद्रिये जर निरोगी नसतील तर काय उपयोग. चणे आहेत पण दात नाहीत अशी गत होण्याचीच भीती जास्त. पण हा श्लोक प्रथमच सांगतो की सर्व प्रकारच्या महाव्याधी श्री गुरुगीता जपाने दूर होतात. मग लहान सहान आजार तर तत्कालच नाहीसे होतील. व्याधी ही शरीराची तर आधी मनाची असते. जागृतावस्थेत देह व इंद्रिये वापरून बाह्य जगाशी संबंध ठेवून माणूस सुख व दुःख भोगत असतो. घराला खिडक्या दारे असतात म्हणून बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवता येतो. तसे देहात राहून मन जगाशी पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारा संबंध ठेवते व कर्मेंद्रियांच्या द्वारा अनुभव घेते. मग देहच जर आजारी असेल, मनच करारी नसेल व इंद्रिये आपापली कामे नीट करत नसतील तर मनासारखी सुखदायी बाह्य परिस्थिती अवतीभोवती असूनही भोगण्याचे साधन उपलब्ध नसते व माणूस दुःखी होतो. डायबेटीस झालेल्याच्या पुढे पंचपक्वान्ने ठेवून काय उपयोग. घरात कोणी आजारी असेल तर कोणालाच सुखाने घास गिळवत नाही. तेव्हा जीवन सुखाने जगायचे तर मुख्य देह सुदृढ हवा. श्री गुरुगीतेतील हा श्लोक त्याचीच हमी घेत आहे की प्रारब्धाने जरी असाध्य रोग उद्भवला तरी श्री गुरुगीता जपाल तर रोगमुक्त व्हाल. गुरु हाच वैद्य. श्री गुरुगीता जप हाच उपचार. ज्याने सुखोपभोग भोगायचे तो देह सुदृढ निरोगी कार्यक्षम आहे पण ऐश्वर्य नसेल तरीही मनुष्य दुःखीच राहील. दात आहेत पण चणे नाहीत. सोन्यासारखी मुले आहेत पण संपत्ती नाही. म्हणून हा प्रश्नही श्री गुरुगीता सोडवते व सर्व प्रकारची उणीव भरून काढते. जो जे वांछील ते गुरुभक्ती देते. सर्व इंद्रिय विषय ऐश्वर्य प्राप्त करून देते. आरोग्य आहे, संपत्तीही आहे. त्याचबरोबर प्रियजन सुहृद आप्तेष्ट मंडळींचा सहवास लाभला तर ते सुख दुणावते. संतती संपत्ती सुदृढ प्रकृतीचा विनियोग व्हायला
अवतीभोवती लोक हवेत, परिवार हवा, लोकप्रियता हवी, दुसऱ्यांची मने मोहित वश करणे, आकृष्ट करणे साधून श्री गुरुगीता जपणारा लोकप्रिय होतो, असाही निर्वाळा हा श्लोक देत आहे. पण एक अट हा श्लोक घालतो, पथ्य पाळायला सांगतो. एवढी सर्व बाजूंनी फलप्राप्ती हवी तर श्री गुरुगीता मात्र स्वतःच जपली पाहिजे. दुसऱ्याने जेवून आपले पोट भरत नाही, दुसऱ्याने औषध पिऊन आपण बरे होत नाही. तद्वत श्री गुरुगीता ज्याची त्यानेच जपायची तर फलप्राप्ती निश्चित होते. सद्गुरुनाथ महाराज की जय.